छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड जवळच्या गंगाखेड रोडवर जी शाळा आहे तिथले स्वामी सर नावाचे शिक्षक होते आणि या कामात होते. त्या ताणामुळे हा जो काही तणाव त्यांच्यावर पडला ह्या कामाचा त्याच्यामुळे ते मृत्युमुखी पडले हार्ट अटॅक येऊन. परवाच मागच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा समुद्रे नावाचे शिक्षक याच कामात होते, त्यांना अटॅक आला, त्यांचा मृत्यू झाला. 4 दिवसापूर्वी सभापतीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये याच कामावर असलेले एक बिलोली शिक्षक त्यांना अटॅक आला आणि तातडीनं त्यांना वैद्यकीय सेवा मिळाली म्हणून त्यांचा प्राण वाचला. आपल्याला किती मृत्यू पाहिजेत सभापती महोदय? म्हणजे सभापती महोदय बरोबर आहे, मी आपली धाकता का याच्याकडे आपलं लक्ष वेधतो आपल्या माध्यमातून की आज संपूर्ण राज्यभर शिक्षकांनी हे शाळाबंद आंदोलन पुकारलेलं आहे. शेवटी काम करायला नकार आहे का सभापती महोदय? कुठली निवडणूक आली की आम्हीच असतो, विधानसभा असो, लोकसभा असो, त्या जिल्हा परिषदच्या असो, पंचायत समितीच्या असो, ग्रामपंचायत असो, ह्या सगळ्या निवडणुकीला आम्हीच आहोत ना सभापती महोदय. शिकवायचं कधी? बरं सभापती महोदय, ह्या शिक्षक कोणाच्या ताब्यात आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली येतात? शिक्षण विभागाच्या. शिक्षण विभागाचा जिल्ह्याला कोण अधिकारी आहे? शिक्षण अधिकारी. त्या शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा विचारलं जात नाही मंत्री महोदय. आपल्याकडून याद्या घेतात सभापती महोदय, याद्या घेतात आणि सरळपणाने आपल्याला पण माहिती आहे की एकाच शाळेमध्ये 25 शिक्षक असले तर 20 शिक्षक घेतले जातात. म्हणजे हे विचारायला पाहिजे तुम्हाला की आम्हाला एवढे लोक पाहिजे, तुम्ही लोक द्या. आपले शिक्षणाधिकारी प्लॅनिंग करून देईल ना, इथले 2 तिथले 2 तिथले 2, परस्पर हे घेतात आणि पुन्हा नाही काम केलं तर गुन्हे दाखल करतात सभापती महोदय. आता गुन्हे दाखल आहेत या राज्यामध्ये, त्याचा आकडा मंत्री महोदयाकडे कदाचित नसेल की किती शिक्षकावर गुन्हे माझे दाखल केले. शेवटी तुम्ही आमचे पालक आहात, आम्ही तुमच्याकडे विनंती करायची ना, आमच्याकडे आमचं वाली कोण आहे सभापती महोदय? ही काळजी कोण घेणार? विरोधाभास कसा आहे सभापती महोदय? कालच आपल्या जे सामान्य प्रशासन विभागाकडे हे निवडणूक विभाग आहे मंत्रालयामध्ये, त्यांनी कालच परिपत्रक काढलंय की बाबा सरसकट तुम्हाला शिक्षकांना या कामासाठी घेता येणार नाही. त्यांची शाळा संपल्यानंतर, त्यांचं अध्यापनाचं काम संपल्यानंतर जर वेळ शिल्लक असेल तर तुम्ही त्यांना घ्या, असं कालच 2 दिवसापूर्वी परिपत्रक काढलंय. त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही सभापती महोदय? म्हणजे कलेक्टर आणि ते डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार हेच सगळे मुख्य आहेत का? ते कुठले जागीरदार लागून गेले सभापती महोदय? म्हणजे गुन्हेगारासारखे ट्रीटमेंट मिळते शिक्षकाला सभापती महोदय. बस म्हणले की बसावं लागतं, उठ म्हणले की उठावं लागतं का? नाहीतर तुमच्यावर पोलीस गुन्हे दाखल करू. सभापती म्हणजे शिक्षक बिचारा गरीब असतो, भीतो त्या सगळ्याला. आणि मग आपण किती बळी घेणार आहे त्या माध्यमातून? म्हणून याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करा ना. नेहमीच आम्ही बोलतो, काल पण रात्री 12 वाजेपर्यंत सभागृहामध्ये होतो सभापती महोदय, आम्ही त्याच विषयावर चर्चा झाली. मग याच्यावर निर्णय कधी होणार आहे का नाही सभापती महोदय? उत्तर देतात मंत्री महोदय. सभापती महोदय, शिक्षकांना निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे त्याच्याशी निगडीत सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी, सन्मान्य काळे साहेबांनी आणि सन्मान्य सतेज पाटील यांनी साहेबांनी अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केली. एक सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी सांगितलं की लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 29 अन्वये निवडणूक अधिकाऱ्यास मतदार याद्यांच्या पुनर्रचनाकरता केवळ स्थानिक प्राधिकरणांच्या कर्मचारी वृंदांच्या सेवा अधिग्रहित करता येतात. बरोबर आहे. परंतु त्याच पद्धतीनं खाजगी अनुदानित शाळा हे स्थानिक प्राधिकरण नसल्याने त्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करता येणार नाही असे या कलमातील तरतुदीतून आपल्याला लक्षात येते. तरी पण 1951च्या अधिनियमातील कलम 159 मधील तरतुदीनुसार अशी आस्थापना ज्या आस्थापनेला किंवा संस्थेला केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांचं पूर्णपणे किंवा अंशतः अनुदान देते अशा कर्मचाऱ्यांना, अशा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये घेता येते. आता हे असे 2 वेगवेगळे शासन निर्णय त्या ठिकाणी आहे. म्हणून वरील दोन्ही अधिनियमातील तरतुदी परस्पर पूरक नसल्यामुळे या विषयाच्या अनुषंगानं हायकोर्टामध्ये काळेसाहेब अनेक प्रकरणं त्या ठिकाणी दाखल झाले. प्रकरणं त्या याची पार्श्वभूमी जाऊन न्यायालयानं त्याचे निकाल देखील दिले. आता ह्या ज्या आपण शिक्षकांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या त्याचा विचार करता शिक्षकांच्या सेवा निवडणूकपूर्व कामकाजासाठी अधिग्रहित करावयाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांमधील जो असंतोष निर्माण झाला ते घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 27 जूनला एक पत्र काढलं आणि मार्गदर्शक सूचना सर्व स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी पाठविलेल्या आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 5659/2007
या प्रकरणी पारित केलेल्या न्याय निर्णयास अनुसरून दिनांक 28 जानेवारी 2008 रोजीच्या पत्रान्वये भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनर्रचनाकरता शिक्षकांच्या नेमणुकीबाबत जे सतेज पाटलांनी साहेब त्यांनीच आदेश त्या ठिकाणी दिले आहे. तसंच 27 जून 2026 रोजीच्या पत्राद्वारे वरील निर्देशकांचा पुनर्रचना करण्यात आला असून त्या अन्वये शिक्षकांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी म्हणजे BLO या पदाचे कामकाज प्रत्यक्ष अध्यापनाच्या काळात सोपविण्यात येऊ नये. सुट्टीच्या दिवशी तसंच अशैक्षणिक तासांमध्ये हे काम त्या ठिकाणी द्यावं. काही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पूर्ण वेळेकरता कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. हे त्या ठिकाणी जेव्हा लक्षात आलं तेव्हा सदर पत्रान्वये ही चूक सुधारण्याबाबत संबंधितांना देखील आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तरी देखील अभ्यंकर साहेब ऐका, तरी हे प्रकरण संवेदनशील आहे. शेवटी आपल्या राज्यातली पिढी ही येणारी पिढी आपल्या राज्यातले शिक्षक त्या ठिकाणी घडवीत असतात आणि आपण लोक देखील याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सभागृहात मांडत असतात. हा प्रश्न देखील अतिशय संवेदनशील आहे आणि शिक्षकांच्या ह्या दिलेल्या जबाबदारीची ताण त्यांच्या शैक्षणिक कामावर येऊ नये याच्यावर उपाय निघण्याकरता माननीय मंत्री महोदयांच्या दालनात आपल्या मग तातडीनं बैठक लावण्यात येईल. आहे महसूल मंत्री याला लागतील, कारण हा महसूल विभागाशी निगडीत प्रश्न आहे. महसूल विभाग आणि सामान्य प्रशासन आणि आपण अशी ही बैठक आपल्या दालनात घ्या ना सभापती महोदय, याचं काहीतरी निपटारा होईल सभापती महोदय. कारण महसूल मंत्री असे त्यांची सगळं नियंत्रण ते स्वतःकडे घेऊन टाकतात ना सभापती महोदय, आम्हाला काहीच करता येत नाही शिक्षण विभागाला. तेव्हा अशी बैठक आपल्या दालनात घ्या सभापती महोदय, म्हणजे याचा काहीतरी सोक्ष लागेल. मी त्या संदर्भात 2009चा विघ्न शॉर्ट आहे, 2 ओळीचा आहे. Section 29 of the 1950 Act does not empower the respondent to requisition staff of the private petitioners, private aided schools for preparation and or revision of electoral roll. हा 2009चा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. त्याच्याच खाली आणखी 2015चा निर्णय आहे. We direct that the respondents cannot compel the teachers to do the election related work against their wish, and those teachers who are willing to do the election work related work are entitled to do so. म्हणजे त्यांना कंपल्सरी करता येत नाही आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतला गेला नाही. मंत्री महोदय, जवळजवळ 95 शिक्षकांवर या ठिकाणी फक्त मुंबईमध्ये त्यांनी FIR दाखल केलेले आहेत. हे आपल्या शिक्षण विभागाकरता अत्यंत वाईट आहे. जेव्हा की अशा प्रकारचं त्यांना कारवाई करताच येत नाही, त्यांना पकडून घेऊन जात आहेत शाळेमधून, ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपण संरक्षण दिलं पाहिजे. आपणच 23 ऑगस्टला आपणच आदेश काढलेत की हे काम शिक्षकांनी करू नये. अशा प्रकारचे आदेश आपण दिल्यानंतरसुद्धा त्याची पायमल्ली ते करतायत. आपण आयुक्तांशी बोलायला पाहिजे, जे आयुक्त याचे हेड आहेत मुंबईचे, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवला पाहिजे. मंत्री महोदय, मला असं वाटतं, मंत्री महोदय, या सभापतींना मी विनंती करतो, या दालनामध्ये शिक्षकांचे हे जे प्रश्न आहेत ना, हे फारच क्रोनिक आहेत. त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे की आपण सभापतीच्या दालनामध्ये या सगळ्या शिक्षक मंडळींची एक बैठक, हाच प्रश्न नाही, असे अनेक प्रश्न आहेत की जे कुठेतरी ते पूर्णत्वास यायला पाहिजेत. कारण हा शिक्षकांचे विषय आहे. मी आहे त्यावेळेला आपण सभापतींचे सगळे अधिकार घेऊन बसता. त्यामुळे आपण असं दालनात आपण निर्देश द्या ना. अनिलजी देतो दालनात, आपण बैठ बसा सांग. हो, अधिकारांसकट बसलेला आहात. मंत्री महोदय, दालनात अशी बैठक लावण्यात येईल. आपण ह्या सगळ्यांचं, मला वाटते आपण पुढच्या, सर काम भरपूर आहे बघा. हे बैठक मी सांगितलं सर, तिथे बोला ना. पुढचं क्रमांक 8 वर किरण. धन्यवाद सभापती महोदय. अमरावती भागातील सर्व शाळा व महाविद्यालय दिनांक 30 जून पासून सुरू झालेले आहेत. मात्र याच दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मला वाटते तो या विषय कामाची अमरावती तो झालेला आहे. तुमची बैठक लावते किरण नंबर. हा, पुढचं घ्या ना.
नाही, मला याच्यात बोलायचं होतं सर. आधी पेन्शनचं घ्या, त्याचं टेन्शन नंतर घ्या, आधी पेन्शन घ्या. पुढची पुकारू का नंतर बोलताय? नाही नाही, बोलतो ना. आदरणीय सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही चर्चा आहे. सहाला दानवे साहेब नाही आहेत, येत आहेत ते, त्यांची विनंती आहे 10 मिनिटात येतो. सर 10 मिनिटात येत आहेत ते, 10 मिनिटात तोपर्यंत यांचं होईल. हां, सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी आहे. मान्य सभापती महोदय, महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन DCPS व त्यानंतर NPS लागू केलेले आहे. मात्र जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत नियुक्त झाले होते व ज्या शाळांना अनुदानच नव्हते किंवा अंशतः अनुदान मिळत होते त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. सन्मान्य सभापती महोदय, मुळातच हे अन्यायकारक आहे. कारण या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती तारीख पाहून जुनी पेन्शन योजना आवश्यक दिल्या गेली पाहिजेत. परंतु आजही महाराष्ट्रातील जवळपास 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या जुन्या पेन्शनपासून वंचित आहेत. ज्याप्रमाणे शासकीय निमशासकीय कर्मचारी 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागतो त्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येते, त्याप्रमाणे या शिक्षकांना देखील जे 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागलेले आहेत असे 26,000 शिक्षक आहे यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत. सन्मान्य सभापती महोदय, आजच्या घडीला जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवर नियुक्त झाले होते त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. या चर्चेच्या माध्यमातून त्या सर्व समस्या मी येथे मांडणार आहेत. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा NPSची कोणतीही सुविधा नाही. सुरुवातीला या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते होते, परंतु 2014 पासून कोणतीही पूर्वसूचना किंवा ठोस कारण न देता यांचे खाते हे बंद करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 2005 पूर्वी असल्याने त्यांना NPS सुरू करता येत नाही. भविष्य निर्वाह निधी किंवा NPS नसल्याने या सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य पूर्णपणे असुरक्षित झालेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे भविष्यासाठी बचत किंवा तरतूद करता येत नाही. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी किंवा NPS खाते नसल्याने या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचे हप्ते देखील अजूनपर्यंत मिळाले नाहीत. सन्मान्य सभापती महोदय, ही बाब अत्यंत अनाकलनीय आहे. कारण 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्ते GPF किंवा NPS खाते असणे नसणे याचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तात्काळ 7वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणे आवश्यक आहेत. ते आपण या चर्चेच्या माध्यमातून देण्याचं या ठिकाणी कबूल करा. मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना किंवा अंशतः अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे दुर्दैवाने मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेन्शन मिळालेली नाही, तसेच त्यांचे NPS नाही व कुठलीही बचत नाही. त्यामुळे आज त्यांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. तशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मान्य सभापती महोदय, सध्या सेवेत असलेल्या कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते अचानकपणे बंद केल्याने आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात जसे जवळपास 26,000 कर्मचारी आहेत त्यांचे खाते बंद झाल्यामुळे GPFचा कुठलाही हिशोब नाही किंवा त्यांना ते पैसेसुद्धा काढता येत नाही. सन्मान्य सभापती महोदय, माझा तिसरा शेवटचा प्रश्न आहे की सभापती महोदय, या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचे प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहेत. मान्य सभापती महोदय, जर यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर ते कर्मचारी सेवेत असताना चांगला पगार घ्यायचे, ते निवृत्तीनंतर मोलमजूर बनणार आहेत. या कारणाने त्यांची जीवनशैली एकदमच खालावणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले, पण त्यात काय आहे ते आणखीनही उघड झालेलं नाही आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था पाहता काहीतरी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहेत. मान्य सभापती महोदय, मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती योजना लागू करून हे गरजेचे आहेत.
इतर कर्मचाऱ्यांना जुनी थोडक्यात- पेन्शन योजना थोडक्यात- लागू आवश्यक आहे. थोडक्यात त्यामुळे तेच repeat या होतंय. चर्चेद्वारे मी शासनात विनंती करतो की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी शासनाकडून तरतूद करण्यात यावी. थोडक्यात धन्यवाद. थोडक्यात विचारा, एकदमच उत्तर दे. बोला नाही प्रश्नच विचारणार विचारा आहे. प्रश्न.